थांबा 2 मिनिट थांबा 2 मिनिट बाकीचे थांबा जरा 2 मिनिट थांबा हॅलो 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 माईक द्या माईक टीव्ही नाही थोडस आवाज आवाज आहे साहेबांचा जी जमीन खरडून गेली ती परत खूप पैसे लागले त्याच्यामुळे कॅमेरावाले तर काहीच नाही काय असेल ती पूर्ण मराठवाड्याचं ते नुकसान झालं ते बघितल्यानंतर बरं किती तुम्हाला किती मिळणार 7,000 रुपये शेतकरी संख्या आणि मदत 7,000 रुपये काय होणार 800 रुपये पण केलं काय कसा करायचं खाली बसा सगळी खाली गोष्टी आम्ही आता येताना भेटत अरे श्याम बसा ना रे श्याम बसा ना मागा श्याम बसा गे सामने लोक आहेत सोयाबीन लावून गेले साहेब कारण एक संकट मराठवाड्यावरती कित्येक वर्षानंतर असं संकट कोसळलं असेल आपत्ती मोठी आहेत पण ज्या ज्या वेळेला असं संकट येतं त्या त्या वेळेला सरकार खंबीर असायला पाहिजे मी इथे राजकारण करायला आलेलो नाही पण त्याच बरोबरीने तुमच्यावरती मी अन्याय सुद्धा होऊ देणार नाही या सरकारला तुमच्यावरती अन्याय सुद्धा करायला होऊ देणार नाही हे सांगायला तुम्हाला आलेलं आहे मला अभिमान एका गोष्टीचा अभिमान शब्द कोणाला योग्य वाटेल अयोग्य वाटेल पण ओम दादा कैलास प्रवीण स्वामी त्याच्यानंतर आपल्या अंबादास पण आणि सगळेच हे प्रत्यक्ष तुमच्या सोबत म्हणजे मी व्हिडिओ बघितले आणि त्यावेळेला कैलास काय ओम दादा काय त्यांना फोन केला की अरे बाबा तुम्ही पुरात उतरताय जनतेला मदत करताय शेतकऱ्याला मदत करताय पण स्वतःची पण काळजी घ्या पण त्यांनी मला उलट म्हणजे तिथून मला सांगितलं की साहेब आमची काळजी करू नका आम्ही शिवसेना प्रमुखांच्या शिकवणीमध्ये तयार झालेलो आहोत काय वाटेल ते होऊ दे पण आम्ही आमच्या जनतेला वाचवण्याचा प्रयत्न जीवापाड करणार आणि करणारच तसा त्यांनी तो केला आजचं हे संकट केवळ शेतीने वाहून गेली शेतकऱ्याचं आयुष्य वाहून गेलेलं आहे आणि हे संकट
थोडं नाहीये. मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली, कशी घोषणा केली याच्यावर मी नंतर बोलेन. पण तूर्त मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की दरवेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी अमुक करू, योग्य वेळी तुमची योग्य वेळ येणार कधी का, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पंचायत मांडला. आमची मागणी आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही कल्पचा प्रयत्न केला होता तसाच हीच वेळ आहे. माझ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा 7-12 कोरा करा आणि त्याला कर्जमुक्त करा, ही पहिली मागणी आहे. दुसरी, तुम्हाला मान्य आहे की नाही मला सांगा, कारण मी तुमच्या समोर येईपर्यंत मध्ये मध्ये जे शेतकऱ्यांना भेटत आलो त्यांच्याकडनं निवेदन घेतलेली आहे. सरकारने काय मदत जाहीर केली हा एक वेगळा भाग, पण सर्व शेतकऱ्यांची एक मुख्य मागणी की आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये हे सरसकट मिळाले पाहिजेत. हे तुम्हाला मान्य आहे का? कारण नुसतं शेतीचं एका वेळेचं नुकसान नाही झालं, शेतीची जमीन खरडून गेलेली आहे की पुन्हा नीट नेटकी करायला 3 ते 5 वर्ष लागणार आहेत. आणि आज जी काय 2.5-2.5 हजार कोटीची मदत सरकारने जाहीर केलेली आहे ती संपूर्ण मराठवाडा जरी धरला तरी प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी किती मिळणार आहे? 8,500. आणि आता जे नुकसान झालंय, पाणी म्हणजे पिकं जी होती ती सडून गेले, ते साफसफाई करायला किती येणार? साफसफाई करण्याचा खर्च, त्याच्यानंतर कर्जाचा खर्च, त्याच्यानंतर जमिनीची जी काही सगळी वाताहत झालेली आहे ती नीटनेटकी करण्याचा खर्च, माझा शेतकरी पुन्हा उभा राहणार कसा स्वतःच्या पायावर? आणि म्हणून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा. दुसरी गोष्ट, पीक विम्याचे सुद्धा जे काही यांनी जे निकष बदलले, तर पीक विम्याची सुद्धा रक्कम ही पूर्ण आत्ताच मिळायला पाहिजे. आता सुद्धा पीक विम्याची रक्कम ही मिळणार नसेल तो उपयोग काय, कशाला करायचा तुम्ही सगळी तोतांड? म्हणून फक्त एकच सांगतो की आज माझ्या हातामध्ये काही नाहीये. मी तुम्हाला फक्त धीर आणि विश्वास द्यायला आलेले की तुमच्यावरती मी अन्याय होऊ देणार नाही, हा विश्वास तुम्हाला द्यायला आलोय. मात्र आता येताना सुद्धा मला कुठल्या एका पत्रकाराने सांगितले की आज बार्शीमध्ये कुठे शरद गंभीर नावाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. शरद गंभीर नावाच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. 20 लाखाचं कर्ज आहे. मला दैठण्याच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली. काल मात्रेवाडी म्हणून सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतोय की बाबांनो, मला कल्पना आहे की तुमचं आयुष्य वाहून गेले, पण आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमच्यावरती तुमचं कुटुंब अवलंबून असतं. कृपा करून असं वेडवाकडं पाऊल उचलू नका, आत्महत्या करू नका. वाईट दिवस जातात, हे दिवस जातील आणि ह्या वाईट दिवसामध्ये हे दिवस जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू. फक्त एक काम करायचं, माझे इकडे सगळे म्हणजे आपलेच सगळे लोकप्रतिनिधी आहेत. ही मदत जी जाहीर केली ती तर आलीच पाहिजे, त्याच्या पलीकडे जाऊन मदत सरकारने केली पाहिजे. पण मदत देताना वेडेवाकडे निकष लावले गेले आणि सरकारी अधिकारी जर का आडमुठेपणाने वागत असतील तर त्यांना सुद्धा सरळ करण्याची हिंमत आपल्याला दाखवावीच लागेल आणि शेतकऱ्याच्या हक्काचे जे काय आहे ते त्याला मिळवून द्यावंच लागेल. पुरतं मी तुम्हाला परत एकदा हात जोडून विनंती करतोय की खचून जाऊ नका. बँकेच्या वसुलीच्या नोटीस आलेल्या आहेत. या सगळ्या नोटीस एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्या. सगळं एकत्र करा आणि आमच्याकडे द्या. आपण मुख्यमंत्र्यांना सांगू की बाबा हे सगळं तुम्ही भरा. आता सगळे नाही, त्यांच्या घोषणा खूप मोठ्या आहेत, पण जर का या नोटिसा बँकेने थांबवल्या नाहीत एक तर या नोटिसांची होळी करावी लागेल. याच्या सगळ्या नोटिसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांना आपण पाठवू. फक्त तुम्ही खचू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत.